कशेळे गावातून जाणाऱ्या कशेळे मुरबाड, कशेळे कर्जत, कशेळे नेरळ, कशेळे कोठिंबे आणि कशेळे खांडस या सर्वच प्रमुख रस्त्यांवर वाढलेल्या अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीची अखेर प्रशासनाने दखल घेत कारवाई सुरू केली आहे। विक्रेते व दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणामुळे बस, जड वाहने तसेच नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। बुधवारी पोलीस संरक्षणात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली। यावेळी ग्रामस्थ, कशेळे व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी तसेच पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासन व ग्रामस्थांच्या संयुक्त पाहणीत संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली। कारवाई दरम्यान अतिक्रमण केलेल्या रस्त्याच्या भागांना रंगाने स्पष्टपणे चिन्हांकित करण्यात आले असून संबंधित विक्रेते व दुकानदारांना 2 दिवसांच्या आत अतिक्रमण स्वतःहून काढून टाकण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे। दिलेल्या मुदतीत अतिक्रमण न हटवल्यास थेट कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशासनाने दिला आहे। दरम्यान कशेळे नाक्यावरील जुना एसटी बस थांबा देखील अतिक्रमणाच्या विळख्यात असल्याचा गंभीर मुद्दा ग्रामस्थांनी यावेळी उपस्थित केला। बस थांब्याची जागा व्यापली गेल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य प्रवासी तसेच शालेय विद्यार्थ्यांना थेट रस्त्यावर उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे। वर्दळीच्या रस्त्यावर उभे राहावे लागत असल्याने कोणत्याही क्षणी अपघात होण्याचा धोका निर्माण असल्याची तीव्र चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली। ग्रामपंचायत अधिकारी, BWDचे अधिकारी तसेच व्यापारी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, कमिटी एकत्र येऊन हे अतिक्रमण झालेले आहे। रोडवर जो ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्या संदर्भात त्यांनी पुढाकार घेऊन आम्हालाही असे निवेदनपत्र दिलेले आहे कायदेशीर। त्यानुसार आम्ही इथे हजर राहून त्यांच्या सहकार्याने जे आहे ते अतिक्रमणाचं वगैरे घेऊन तसे सांगितलेले आहे। आणि जो ट्रॅफिकचा प्रश्न राहिलेला आहे, गाड्या वगैरे मध्ये रोडवर अडथळा निर्माण करतात, त्यांच्यावर आम्ही काही दिवसातच कारवाई करण्यास सुरुवात करणार आहोत। आमच्या कशेळे गावामध्ये बस स्टॉप होता, तो बस स्टॉप आता काय दिवसात येत नाही। तर आता लहान लहान मुले जे शाळेतली आहेत, बाहेरगावची आहेत, आता इकडे तिकडे टपऱ्यांच्यात बसतात, त्याचे मोठे हाल होतात। आणि एखाद्या जर रस्त्याला लहान लहान मुले असतात, ती जर गाडी खाली काय चंगडली का दिली त्याला कोण जबाबदार? आणि बस स्टँड हा कशेळेला पाहिजेच। एवढा मोठा गाव आपण बाजारपेठ हलवायला घेतले आणि आता या गावामध्ये बस स्टँड नाही। त्याचं काय पूर्वी होता, आता नाही। कुठे होता? पूर्वी होता, इथेच कुठे असेल बस स्टँड पाहिजे ना। गावामध्ये एवढा मोठा गाव आहे, लहान लहान मुले रस्त्यामध्ये उभी राहतात। आता आपण भाजी मार्केट वगैरे, बस स्टँड वगैरे सगळे आपण साफसफाई करायला लागले, तर तसा बस स्टँड पाहिजे आपल्याला। अजून कोण बोलतंय? ग्रामपंचायत कशेळे प्रशासनाकडे व्यापारी संघटनेचं निवेदन प्राप्त झालं होतं। कशेळे ही मुख्य बाजारपेठ असून या बाजारपेठेअंतर्गत कशेळे गावाची जी लोकसंख्या आहे जवळजवळ 5,000च्या पुढे चाललेली आहे। कशेळेमध्ये येणारा जो वर्ग आहे, बाजारपेठेमध्ये येणारा आहे, हा अतिशय गरीब घटकातील मजूर इथे येत असतो आणि आपली खरेदी विक्री करत असतो। मात्र कशेळेची आता परिस्थिती पाहिली तर बऱ्याचशा प्रमाणात 4ही रस्त्यांवरती अतिक्रमण झालेले दिसत आहे। 4ही जे मुख्य रस्ते आहेत हे मुख्य रस्ते साधारणतः MSRTC, BWD आणि जिल्हा परिषद बांधकाम यांच्या अखत्यारित्या येत आहे। ग्रामपंचायतीच्या अखत्यारित्या एकही रस्ता येत नाही आहे। ग्रामपंचायतीमधील जे काही आता सामाजिक कार्यकर्ते, त्याच पद्धतीने व्यापारी असोसिएशनचे लोक इथे उपस्थित आहेत। या लोकांनी खूप चांगली भूमिका घेतलेली आहे, स्वतःहून हे पुढे आलेले आहेत। यांनी प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे। या माध्यमातून त्यांनी स्वतःहून लाईन आउट दिलेली आहे की या लाईनपर्यंत त्यांनी त्यांचं जे अतिक्रमण आहे लाईनच्या पुढचं ते स्वतःहून काढायचं आहे। एक अल्टिमेट त्यांनी दिलेलं आहे। या अल्टिमेट नंतर जे काही होईल ते त्याला उद्दंड जो होईल तो त्या व्यापाऱ्याला होणार आहे। तर मी प्रशासनामार्फत त्यांना विनंती करते की आपण जो अल्टिमेट दिलेला आहे त्या अल्टिमेटपर्यंत हे जे अतिक्रमण आपण केलेलं आहे कृपया काढावं आणि प्रशासनाला याचं सहकार्य करावं। ग्रामपंचायतीमार्फत 4ही रस्ते जरी आमच्या अखत्यारित्या नसले तरी सुद्धा आपण यांना पुरेपूर मदत करणार आहोत। धन्यवाद। नमस्कार। आज प्रथमच म्हणजे ज्या पद्धतीचं या अतिक्रमण आणि ट्रॅफिक या समस्येवर
जे व्यापाऱ्यांचा, इथल्या ग्राहकांचा आणि या ग्रामस्थांचा जो म्हणजे सहकार्य आहे ते खरोखरच चांगलं आहे. आम्ही या 2-3 दिवसापासून एक कर्जत मुरबाड हा जो हायवे आहे हा MSRDC अंतर्गत आहे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ. त्याचे महाव्यवस्थापक आहेत विनोदजी बोंद्रे यांना रीतसर आपण पत्र दिलं आहे. त्यानंतर PWD अभियंता कर्जत यांना पत्र दिलं आहे. पोलीस प्रशासन यांना देखील पत्र दिलं आहे. महसूल विभागात जे उपविभागीय अधिकारी आहेत त्या कार्यालयात देखील पत्र दिलं आहे. तहसीलदार साहेबांना पत्र दिलं आहे. इथल्या स्थानिक ग्रामपंचायतला देखील आपण पत्रव्यवहार केला आहे का कर्जत मुरबाड हा जो या रस्त्यावरती जी धूळ म्हणजे दिनेश आठवडे यांचं जे दुकान आहे त्याच्यासमोर एवढा खराब रस्ता झाला आहे का त्या धुळीपासून तिथून बाईकवर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशाचा श्वास कोंडतोय. तरीही इथे कुठल्याही प्रशासनाला त्याचं आढळलेलं नाही आहे की त्याची कुठल्याही प्रकारची डागडुजी झालेली नाही आहे. तसंच पुढे कळमच्याही पुढे तशीच रस्त्याची भयावह परिस्थिती आहे. पण असं आपल्याला त्रास होतो म्हणून आपण संबंधित प्रशासनाला पत्रव्यवहार केलेला आहे. सगळ्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी याबाबत एक चांगल्या प्रकारचं सहकार्य करण्याचं आवाहन दिलेलं आहे. कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कशळे.